नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज एका गोशाळेमध्ये आमच्या शेजारी शेवगाव आहे. शेवगावची गोशाळा आहे श्रीकृष्ण गोशाळा म्हणून तळणीमधले. तर त्यामध्ये आपण या पाहू शकतात सगळ्या गीर आणि म्हणजे सगळ्या देशी गोवंशाचे टोटल. तर यांच्याकडे आता आम्ही पाहिलं इथं तर एका थोडे वळूची कमतरता आहे. तर आता मी मागण्यापेक्षा मी बोलण्यापेक्षा महाराजाचं आपल्याकडे इथं आलेले आहेत, माझे महाराज पण आहेत गोशाळेत. तर त्यांच्याशी आपण बोलू, त्यांचा थोडं हे करू, संवाद साधू. तर रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. तर महाराज गाई पाहिल्या तुमच्या, गाई तर एकदम आता भरपूर गोशाळेत पाहिल्यात, पण यांची तब्येत एकदम मस्त आहे. तब्येत म्हणजे आता काय होतं, आम्ही मुख्य त्यांच्या आहाराकडे लक्ष देतो. त्यांना पोषक आहार कसा आहे, गाय कोणचा चारा आवडीने खाते, कोणचा खात नाही, त्या पद्धतीने आम्ही त्यांना पोषक आहार देतो. परंतु आता बरेच दिवस झाले आम्ही या गिर लागत नाहीत म्हणून आणून सोडलेले आहेत. पण ज्या विकत आणलेल्या आहेत त्या पण गाई लागत नाहीत, काही लोकांनी आणून सोडलेल्या त्या पण लागत नाहीत. त्याचं कारण आहे की आमच्याकडे जातवान गिरचा वळू नाही, म्हणजे तुमच्याकडे गिरचा वळू नसल्यामुळे आम्हाला ह्या गाई लागत नाही. आता याच्यामध्ये एकदम गिरच्या तुमच्या एकदम टॉपच्या गाई आहेत बरं का महाराज. याच्यात थोडं जरा वळू बिळू असेल ना तर खरंच नंदीची गरज आहे बरं का तुम्हाला इथं गोशाळेत. तर शेतकरी मित्रांनो, जर कोणाकडे जरा नंदी असेल तर नंदी महाराजांना इथं पाहिजे. तर आता मी आपल्या चॅनलवर तर व्हिडिओ लावणारच हा, आणि आपल्या याच्यावर पण व्हिडिओ लावणार आहे आपल्या म्हणजे ग्रुपवर याच्यावर. तर असेल तर मला कॉन्टॅक्ट करा, किंवा मी महाराजांचा पण नंबर देतोय, तर महाराजांच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. आणि काय होईल, एखादा वळू जर कुठं चुकीच्या मार्गाला न जाता एखाद्या गोशाळेला ब्रीड सांभाळण्यासाठी आणि याच्यासाठी जाईन. हे पाहू शकता तुम्ही इथं, हे गोशाळेचा पत्ता आहे पूर्ण टोटल शेवगाव रोडवर, तळणी शेवगाव रोडवर ही गोशाळा आहे. तर असंच देशी गोवंश चांगलं म्हणजे आता याच्यात काय काही एचएफ पण आहेत. एचएफ ह्या ज्या आलेल्या आहेत त्या सगळ्या ज्या पोलिसामार्फत ज्या पकडलेल्या कटिंगला जाणाऱ्या गाई आहेत. आता इकडं पण आजच्याला आमच्याच मित्रांची गाडी पकडलेली आहे, इकडे त्या दिसतात एचएफ. तुम्ही म्हणता बाबा एचएफ दिसतात ह्या व्हिडिओमध्ये आणि तुम्ही गिरचा वळू मागतायत, म्हणजे तसं पण हे नको. शहानिशा करूनच सगळ्या गोष्टी करा. हा, कारण की आता हे जे एचएफ आहेत, काही जण म्हणतात बाबा व्यावसायिक असू शकते गोशा, व्यावसायिक याला सरकारचं 1 रुपये पण अनुदान नाही, म्हणजे माझ्या हिशोबाने तर नसन भेटत महाराज तुम्हाला का. हा, म्हणजे हे सगळं स्वखर्चातून चालू मध्ये तुमची, पण चांगलं आहे खूप. मी सर्वांना शेतकऱ्यांना विनंती करतो, ज्यांच्याकडं गिरचा वळू असेल तर आपण मरेपर्यंत त्याला सांभाळण्याची गॅरंटी देतो. तर आमच्याकडे जे वळू येतात, आमच्याकडे ओरिजिनल वळू नाही म्हणून ब्रीडचा एखादा जर चांगला वळू भेटला कोणाचा, ओरिजिनल उत्पत्ती होत नाही. आणि आमची इच्छा आहे की गिरच वासरू झालं पाहिजे. हा, गिरच क्रॉस ब्रीड नाही झालं पाहिजे, झालं नाही पाहिजे. म्हणून आमची इच्छा आहे की ज्यांच्याकडे गिरचा वळू असून त्यांनी आमच्या गोशाळेला दान करावा, एवढी विनंती आहे. दान जरी नसल कोणी करणार तर आम्ही 4, 5, 10, 5 जण थोडेफार त्यांना पैसे पण देण्याची हे करू, म्हणजे तसं काही विषय नाही. आम्ही जे गोरक्षकचं जे काम करतो आम्ही 4, 5 जण सगळ्या गायी का आणलेल्या आहेत, कारण तर आम्ही पण 10, 20 अजून म्हणजे जर बाय चान्स दिला कोणी दान तर घेऊ, नाही भेटला तर कोणाकडे विकत जरा असेल. गोशाळेचा जो खर्च निघावा, मेंटेनन्स निघावा, त्यासाठी आपण त्या काही गायी आणलेल्या. त्यांच्या दुधावरती आपल्या गड्यागुड्याचा पगार भागल, काही मेंटेनन्स भागल, यासाठी आणलेले आहेत. पण त्यासाठी गिर जातवान वळूची गरज आहे, जातवंत ब्रीडची गरज. जर पुढे उत्पत्ती वाढायची असेल तर वळूची गोशाळेला खूप मोठी गरज असते म्हणजे. तर चालेल, जर कोणाकडे शेतकरी मित्रांनो जर कोणाकडे असेल वळू, किंवा जर कोणाकडे कमी पैशात जरी विक्रीचा असेल तर आम्ही एक 10, 5 जण मिळून पैसे करून तुम्हाला तुमचे पैसे देऊन एक वळू देऊ. वळूनी कसं पुढं हे भविष्य वळूच्या याच्यावर असतं सगळं काही. तर हे पाहू शकतात तुम्ही, आत्ता गोशाळेवरच आहे म्हणजे मी पण. तर विक्रीचं तर नाही, त्या म्हणजे गाईचं विक्रीचं इथं यांचं काम नाही, सेवेचं काम आहे. पण जर वळू असेल कोणाकडे तर अवश्य द्या. धन्यवाद. हे पहा, आता ही समोरची गाय आहे माझ्या, ही हिटोरे. आत्ता त्याला वळू नसल्यामुळे सगळा प्रॉब्लेम आहे, पाहू शकतात. ह्या कारवडी हिटोरे, वळूच नाही यांच्याकडे. गाई भरपूर आहेत, वळूची कमतरता आहे. तर असेल कोणाकडे तर दान करा, नसेल तर विकायचं असेल कोणाला तरी पण संपर्क करा. थोडंफार आपण कमी जास्त करून तुम्हाला पैसे देऊन घेऊ शकतो आपण.